हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर सकाळीच आता येथे ना फ्रेश झाल्यानंतर लगेच स्वराच्या टिफिनची पण तयारी करत आहे. तर मग आता येथे ना डांगर आणलेलं आहे मिस्टरांनी विकत बाजारातून. तर मग आता छान असं कट करून घेत आहे डांगर आणि मग नंतर आता डांगराची भाजी बनवायची. तर येथे बघा छान असं कट केलं आहे. आता कढईमध्ये ना तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि मग जिरं मोहरी सर्व काही टाकून आणि छान असं तडतड करून आणि मग त्यात आता आपल्याला छान असं लसूण पण सोलून घेतला आणि मग त्यामध्ये आता टाकलेला आहे. तर लसूण थोडा तळून घ्यायचा आणि मग त्यानंतर त्यात लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि मग त्यानंतर लगेचच भोपळा कट केलेला आहे ना त्यामध्ये लगेचच टाकून घ्यायचा आहे. तर मग आता त्यामध्ये लगेचच मी मीठ पण टाकून घेत आहे आणि त्यावरून आहे ना थोडी साखर पण टाकायची आहे. तर येथे ना स्वराची पण तयारी झालेली आहे. स्वराची आंघोळ पण झाली आहे आणि मग आता चहा पित आहे ती. तर येथे मी लगेचच देवपूजा पण करून घेत आहे. म्हणजे भाजी टाकून दिली आणि मग लगेचच देवपूजासाठी पण गेलेली आहे. तर येथे बघा स्वराची स्कूलला जाण्याची पण तयारी झालेली आहे. तर तिचा आज फर्स्ट डे आहे स्कूलला जाण्याचा. तर हा व्हिडिओ ना थोडा उशिराच येत आहे त्यामुळे थोडं समजून घ्या. तर येथे बघा मिस्टरांनी स्वराच्या ड्रेसची ना प्रेस पण केलेली आहे. तर आता एक साईडला ठेवलं आहे. तर मी भाजी पण टाकून दिली एक साईडला आणि छान भाजी पण होत आलेली आहे. तर मग लगेचच येथे ना स्वराच्या टिफिनसाठी पोळ्या पण झालेल्या आहेत. तर येथे ना छान अशा खरपूस असा पुरणाच्या पोळ्या तिला टिफिनसाठी बनवून देत आहे. तर येथे बघा पुरणाच्याच पोळ्या केल्या आहे. छान असं पुरण पण होतं ना त्यामुळे मग लगेचच तूप लावून पुरणाच्या पोळ्या बनवत आहे मी. टिफिनसाठी ना साधी पण पोळी बनवलेली आहे आणि पुरणाच्या पण पोळ्या बनवलेल्या आहेत. तर इथे बघू शकता. तर मग तिचा टिफिन पण आता भरून घ्यायचा आहे. तर भाजी ना गरम असते ना त्यामुळे मग थोडी थंड होण्यासाठी पण भाजी ठेवत असते आणि चपात्या पण गरम असतात तर मग त्या टिफिनमध्ये थोड्या थंड होण्यासाठी ठेवत असते. तिची स्कूल बस आहे ना लवकरच येत असते 8:30 येत असते. तर मग टिफिन भरून ठेवला आहे. तर येथे शंभूची पण छान अशी आंघोळ वगैरे झालेली आहे. तो पण लगेचच मागेच उठलेला असतो. तर मग येथे छान असं स्वराची तयारी करून घेतली आहे मी. स्वरा आता तिच्याच हाताने ना ड्रेस पण घालत असते. तर पहिला ड्रेस आहे ना स्कर्ट मिडी होता त्यामुळे तिला पटकन काही घालता येत नव्हतं. तर आता आहे ना छान असं टी शर्ट आणि पॅन्ट आहे त्यामुळे मग पटकन असं तिला वेअर करता येतो. तर येथे बघा लगेचच ड्रेस वगैरे घातल्यानंतर लगेच शूज वगैरे आता स्कूलची बस पण यायचा टाईम झालेला आहे ना तर मग लगेच टिफिन पण पॅक करून घेतला आहे, बॅगमध्ये पण ठेवून घेतला लगेचच. तर ती काय आता तिचंच आता सर्व काही तिच्या हातानं कामं करत असते. आता फर्स्ट स्टँडर्डला गेली ना त्यामुळे मग आता तिच्या हातानंच सर्व काही ती करत असते. छान आता टिफिन बॅगमध्ये ना टिफिन पण टाकून घेतला आणि आता स्कूल बस पण आलेली होती लगेचच बाहेर. तर 8:30 म्हणजे 8:30ला बस येतच असते. तर येथे बघा स्कूल बसमध्ये पण लगेचच बसलेली आहे. तर तिचा आज फर्स्ट डे असल्यामुळे ना ती आज थोडीशी डोळे लगेच तिचे पाणावले होते. मेमध्ये महिनाभर सुट्ट्या असल्यामुळे तिला बाहेर पण खेळायला भेटत होतं आणि थोडंसं गावाला पण फिरून आलेलं होतं त्यामुळे तिचं आहे ना मूड चेंज झालेला होता. आता स्कूलला जायचं म्हटल्यावर तिला थोडंसं टेन्शनच आले होतं. तर मिस्टर पण बाहेर जाणार होते ना तर मग शंभूला येते कॅडबरी घेऊन आले आणि त्याला कॅडबरी दिल्यानंतर तो घरामध्ये बसलेला आहे. ते बघा मिस्टरांना पण आता स्कूलला सुट्ट्या असल्यामुळे ना मग त्याला सवयच झाली होती का मिस्टर जिकडं निघाले तिकडं त्यांच्यासोबतच जायचं होतं. तर मग आता तो आहे ना त्यांच्या मागेच लगेच बाईकवरती जात असतो. तर मग त्यांनी आता इथे कॅडबरी दिल्यानंतर थोडा आता शांत झाला आणि मग त्याला इथे मी थोड्या वेळ 5-10 मिनटं घेऊन बसले आणि मला सकाळचे पण बाकीचे कामं आवरायचे होते ना. तर मग बाकीचे सर्व काही कामं आवरल्यानंतर मला पण राहिलेले भांडे पण घासायचे होते. इथे बघा डब्बे राहिलेले होते ना मान्यवरचे. तर मग सर्व काय आता डब्बे पण छान असे घासून घेतलेले आहे आणि मग वातावरण पण असं थोडं बदलत चाललेलं होतं त्यामुळे मग पटकन सर्व काही डब्बे वगैरे मी आता घरामध्ये घेऊन आलेले आहे. तर येथे बघा आभाळ थोडंसं येत चाललेलं होतं त्यामुळे ना मग सर्व काही डबे आतमध्ये मी ठेवून घेतलेले आहे आणि मान्यवरचं सर्व काही धूळ वगैरे होती ना ती पण छान अशी क्लीन करून घेतली आणि मग आता येथे रॅकवरचे भांडे कालच घसलेले आहे तुम्ही बघितलेले आहे. आता कडाप्प्यावरचे डबे राहिलेले होते ते सर्व काही छान असं स्वच्छ घासून आता आतमध्ये आणलेले आहे. तर आता घासण्याचं काही टेन्शन नाही पण आतमध्ये सर्व काही सामान ठेवायचं म्हटलं का सर्व टेन्शन येतं असतं. तर मग आता इथे बघा पिशव्यामध्ये सर्व काही सामान वगैरे भरून ठेवलं आहे आणि मग आता त्यामध्ये सर्व डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे.
तर बॅनर वगैरे जो धुतलेले होते ना, तर ते पण आता बॅनर आता कडाप्प्यांवरती टाकून घेतलेले. मग छान असं आता डब्बे भरायचे मला. शंभू झोपलेला आहे ना, तोपर्यंतच आता सर्व काही पटपट कामं करून घ्यायचे. तर आता डब्यामध्ये ना जे सामान काढलेलं होतं ते सामान आता मी ठेवून घेत आहे. तर मग संध्याकाळची पण वेळ झालेली होती. तर येथे बघा मी लगेचच डाळ पण कुकरला शिजायला लावलेली आहे आणि एका साईडला आहे ना चहा पण करून घेत आहे मुलांसाठी. तर येथे बघा छान असं स्वच्छ करून आणि डबे पण सर्व काही लावायचे झालेले माझे. घरातली साफसफाई केली तरच घर पण छान असं क्लीन दिसत असतं. तर इथे बघा डब्बे कसे चमकायला लागले. तर मग मी छान असं आता डब्बे पण सर्व लावून घेतलेले आहे मांडणीला. किचन जर आवरायचा असला ना, मग मला सर्व काही थोडं थोडंच काढायला लागत असतं. एकटे असल्यामुळे ना मग एक दिवस रॅक घ्यायची, एक दिवस डब्यांची रॅक घ्यायची, सर्व मग आता 2 दिवस मला लागतच असतं किचन आवरण्यासाठी. आणि मग त्यानंतर आहे ना छान असा कडक चहा बनवला. तर येथे चहा बिस्किट पण खाण्यासाठी बसलेले आहे. तर येथे बघा छान असं चहा केलेला आहे मी. चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला मग असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.